हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर इथे सकाळचे 11 वाजले आहेत आणि इथे मी बेसन बनवत आहे आज. तर सगळ्यात अगोदर जिरे, मोहरी आणि ते बारीक कट करून मिरची टाकली आहे मी. आता मिरच्या चांगल्या फ्राय होऊ दे. त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता मी थोडा जास्तच घालते आणि एक मोठा कांदा याच्यामध्ये ॲड केला आहे. कारण की थोडं जास्त बनवायचं आहे, तर कांद्याची पण टेस्ट आली पाहिजे म्हणून थोडा जास्तच घातला मी कांदा. त्यानंतर इथे मी अंदाजे बेसन घेतलं आणि थोडंसं पाणी यामध्ये ॲड करून घेते. मीन्स मिक्स करून घेते मी. त्यानंतर इथे तुम्ही कांदा बघू शकता, थोडासा पीक झाला आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकली आणि जे मी मिक्स केलं होतं बेसन पीठ, ते मी आता ह्याच्यामध्ये ॲड करून टाकलं आहे. आणि मला हवं त्या क्वांटिटीमध्ये मी पाणीसुद्धा ॲड केलं. तर हे बघू शकता तुम्ही, असं काहीसं झालं आहे बेसन. तर मला अशीच क्वांटिटी हवी होती. कोथिंबीरशिवाय तर बेसन अपूर्णच आहे आपलं. आणि इथे मी मस्त कोथिंबीरने गार्निश केलं आहे आणि आता मिक्स पण करून घेतलं आहे. तर बघू शकता असं दिसतंय माझं बेसन. तर बेसन मला भाकरीसोबत आणि भातासोबत खायला खूप जास्त आवडतं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी मम्मी आणि मी मार्केटला गेलो. तर बाजूलाच हॉटेल होतं, तर तिकडे आम्ही थोडासा नाश्ता केला आणि मम्मीने वडा सांबार घेतला आणि मी पावभाजी घेतली. ऑल टाईम माझी फेवरेट आहे. मी हॉटेलमध्ये गेली तर जास्त करून मी हेच खाते. तर इथे मम्मीचा आणि माझा दोघींचा मेनू वेगवेगळा आहे. आणि नंदिनीसुद्धा इथे घरी शेवपुरी आणली होती, तर ती पण थोडी खाल्ली. त्यानंतर परत आम्ही जेवण वगैरे केलं रात्री आणि मग थोडंसं माझं जे काम आहे ते मी करत बसले होते अल्ट्रेशनचं. सध्या आता काम खूप जास्त पडलं आहे माझ्यावरती, तर वेळ फारसा काही मला मिळत नाही. जमेल तसं मी स्टिचिंग करत राहते होईल तसं. बट स्टिचिंगलाही फार काही वेळ मला देता येत नाही आधीसारखा, कारण की आता बरीचशी कामंसुद्धा वाढली आहेत माझ्या मागे. आणि मी लवकरच ब्लाऊजचे पॅटर्नचे व्हिडिओसुद्धा घेऊन येणार आहे. कारण नवीन नवीन साड्या खरेदी केल्या आहेत, त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला शेअर करत काही दिवसातच. आणि पुढे मी स्वराचे काही व्हिडिओ लावते. ते मी खास व्लॉग शूट केला आहे. तर ह्या व्लॉगनंतर पुढचे व्हिडिओ तिचे असतील, तर ते व्हिडिओ पण नक्की बघा. सो गाईज, असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेच आहे जे तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि माझ्या मावशीचे व्हिडिओ बघता, की मीच आहे, पण माझे व्हिडिओ तुम्ही बघतच असाल. तर काय माहिती का, मी तुमचे व्हिडिओ तर करत. आज माझे व्हिडिओ मी चांगले आज मी व्हिडिओ खूप चांगले दाखवते. बघा, आज मी हे ड्रॉइंग ना केलंय ना, ते तुम्हाला दिसत नाहीये, तर मी तुम्हाला फोटो पाठवते. ओके गाईस, तर प्लीज माझे 1 मिलियन सबस्क्राईबर करा, कारण की मी खूप मेहनत करते आणि ड्रॉइंग खूप मेहनतने करते. तर मला सबस्क्राईब किती होते माझ्या व्हिडिओसाठी, सबस्क्राईब करा. तर जे सांगितलंय ना, तो व्हिडिओ मी तो आज तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही मला सांगा, मी ड्रॉइंग केलेलं तुम्हाला आवडतं का? 1 मिनिट, माझे केस नीट मी केसांनी केले, तर तुम्हाला हेअरस्टाईल आवडली. हॅलो गाईज, आज मी ड्रॉइंग बनवलं आहे, तर तुम्हाला मी आज दाखवते. तर बघाल माझं ड्रॉइंग. आता ही ड्रॉइंग मी आता आणायला जाते. ओके, हे बघा, हे सगळ्यात ड्रॉइंग चांगलं आहे का मला विचारून सांगा. आणि हे दुसरं ड्रॉइंग मला तुम्ही सांगा, तुम्हाला कुठलं ड्रॉइंग आवडतं मी केलेलं. माझ्या मम्मीच्या फोनमध्ये आणि माझ्या फोनमध्ये आणि पप्पाच्या फोनमध्ये. पप्पाच्या फोनमध्ये जास्त गेम आहे म्हणून मी पप्पाचा फोन वापरते. मम्मीच्या फोनमध्ये जास्त गेम नाही म्हणून मी ते नाही वापरत. प्लीज, मी चांगली व्हिडिओ करते, तर मला 2 सबस्क्राईब करा प्लीज. हॅलो
मी एक सांगू का? मी गार्डन मध्ये गेली तेव्हा मस्ती केली. म्हणून आता मी माझा हा व्हिडिओ बनवलेला दाखवते. ते मीच आहे. सकाळी मी अजून एक व्हिडिओ पण मी सकाळी व्हिडिओ म्हणून मी आता बनवते. तर हॅलो गाईज, तुम्ही म्हणजे सकाळी बिलकुल व्हिडिओ बघा. मी आता सकाळी व्हिडिओ काढेल आणि मी तुम्हाला पाठवेल. ते पण मी अंघोळ केल्यावर पाठवते. तुम्ही पण